नमस्कार, शुभ सकाळ सर्वांना. काल बरेचसे आपले सबस्क्रायबर नवीन वाढले. तरी सगळ्यांना परत एक नम्रतेची विनंती आहे, की जे काही कोणी नवीन सबस्क्रायबर चॅनलवरती आपल्या असतील, त्यांनी लाईक करा आणि प्लस बेल आयकॉनवरती क्लिक करा. म्हणजे जेणेकरून रोज जे नवीन व्हिडिओ येणार आहे, ते तुम्हाला बघायला मिळतील. तर खरंच एक मनापासून सर्वांचे परत एकदा धन्यवाद, की चांगला प्रतिसाद दिला आणि ज्यांचे काही फीडबॅक येत आहे, त्याच्यातून मला सुधारणा करायला वेळ भेटतोय. की आय कॉन्टॅक्ट वगैरेचा विषय होता कालचा आपला आणि प्लस माईकचा तर माईक ऑर्डर केलेला येणारच आहे. कालचा परवाचा जो काही 2-3 दिवसात जे काही व्हिडिओ होते, त्याला चांगले व्ह्यू पण गेले आणि लाईक्स पण आले आणि कमेंट पण आली. त्याबद्दल परत एकदा सर्वांचं अभिनंदन. कालचा परवाचा विषय होता आपला करिअर मार्गदर्शनबद्दल बोललो होतो मी. कालच्या ह्याच्यात घरच्यांनी पालकांनी आपल्या पाल्यांशी कसं बोलावं याबाबत काल सविस्तर चर्चा झाली आणि आजचा विषय असा असेल की करिअर निवडताना मी तुम्हाला त्या दिवशी बोललोच 2 गोष्टी, का व्यवसाय असो किंवा नोकरी असो, या तुमच्या गट्सवरूनच निवडा. त्याचा सरळ-सरळ हिशोब आहे, की आज एवढ्या कमी वयात करिअर म्हणजे व्यवसायाबद्दल किंवा नोकरीबद्दल मला काही सांगता येणार नाही. त्याच्यामुळे आजचा टॉपिक आपण फक्त नोकरी एक घेणार आहे. तर ह्या विषयावर बोलताना एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, की ऑलरेडी ज्या माणसाचा माइंडसेट आहे, का कुठं आपल्याला चार चौघात राहायचं नाही, एक कंजेस्टेड लाईफ आहे भाऊ. तो कुठे चार चौघात कोणाच्या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिला त्या व्यक्तीला आवडत नाही. कुठेतरी सिक्युअर झोनमध्ये राहायला आवडतं, की बाबा नको आपल्याला असं झालं तर तसं. बिझनेसमध्ये जी काही रिस्क आहे, ती नोकरीमध्ये नाही. त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना म्हणा किंवा ज्या मुलांना वाटत असेल, का सिक्युअर झोनमध्ये राहायला आवडतं किंवा वडिलोपार्जित एखाद्याचं समजा आर्मी वगैरे असेल समजा ह्याच्या साईड आहे का वडिलोपार्जित त्यांना ते जॉब पुढं भेटणार आहे. तर त्यांनी नोकरी या क्षेत्राकडं वळलं तरी काही हरकत नाही. फक्त नोकरीचे आता दोन्ही प्रकारचे मी तुम्हाला नफे, तोटे, फायदे सगळ्या गोष्टी क्लिअर सांगतो. जेणेकरून तुमच्या मनातले शंका, कुशंका निघून जातील. आज आपण फक्त नोकरी विषयावर बोलणार आहे. उद्याचं टॉपिक आपला असणार आहे व्यवसायाचा. तर नोकरीचं काय आहे ना, की एक ठरलेला क्रायटेरिया आहे. हाय सिक्युअर झोन आहे. तिथं तुम्हाला अडचण येणार नाही. दर महिन्याला तुमची पेमेंट फिक्स आहे. तिथं येणारी रक्कम ही फिक्स आहे. त्याच्यामुळं तिथं तुम्हाला अडचणीचा विषयच नाही. काय का लाईफमध्ये कुठं प्रॉब्लेम येईल, काही त्याची काही शाश्वती नाही आहे. त्याच्यामुळे फिक्स असल्यामुळे एक क्रायटेरिया फिक्स आहे. तर मग तुम्ही त्या टायमिंग फिक्स आहे तुमचा किंवा तुमचा जॉबचं जे काही पेमेंट असेल, जो काही पगार असेल, जो परिवार चालवण्यासाठी, घर-परिवार चालवण्यासाठी जे काही आर्थिक उत्पन्न आहे, ते तुमचं एक प्रकारे कुठेतरी ठरलेलं आहे. तर त्या उत्पन्नाच्या अनुसार ज्याला वाटतंय का नोकरी करावं सिक्युअर झोनमध्ये आपल्याला काम करणं गरजेचं आहे, त्याने नक्कीच नोकरी करा. त्याबद्दल दुमत नाही. पण होतं काय माहिती का, हल्लीच्या काळामध्ये ना जवळपास एक वेगळा क्रायटेरिया झालेला आहे. जुन्या लोकांची म्हणजे आजच्या पिढीची, आज जे वयस्कर आहे आपल्या आजूबाजूचे लोकं, त्यांची एक मानसिकता झालेली आहे. एक 10-15 एक वर्षापूर्वी एक असा कालावधी होता, की बाबा एखादा तरुण शिकला त्यानी 12वी पास केला, एखादा क्रॅश कोर्स वगैरे केले किंवा 2-5 वर्ष कोर्सेस केले, तो एखाद्या प्रायव्हेट कंपनीतही लागला. तर तिथे 1-2 वर्ष त्यांनी कॅज्युअलमध्ये काम केलं असेल किंवा अप्रेंटिसशिप करून आय-टी-आय वगैरे झाला. अप्रेंटिसशिप केली त्यांनी, कंपनीने त्याला ऑन रोल घेतला असेल. जे की त्याच्या संघर्षाच्या काळात 1-2-3 वर्ष जो काही कालावधी झालेला आहे 3-4 वर्षाचा, त्या 3-4 वर्षाच्या कालावधीनंतर त्याला कंपनीने त्यांच्याकडे ऑन रोल म्हणजे कंपनीकडूनच घेतलेलं आहे. म्हणून त्यांची एक लाईफ सेक्युर झाली. म्हणून आता एक हल्लीच्या पिढीचा किंवा हल्लीच्या लोकांचा गैरसमज कुठे आहे माहिती आहे? की बाबा आमच्या भागातला तो पोरगा तिकडे कंपनीत गेला, तो सेट झाला, मग आता तू पण तेच कर. पण काय झालंय सगळ्यांसोबत सगळ्या गोष्टी, सगळ्या कंडिशन सारख्याच असतील असं कधीच नाही होत. त्याच्यामुळे एक सगळ्यात महत्त्वाची नोंद घ्या, की तो काळ गेला, कंपनीत गेला म्हणजे एक तुम्ही सेक्युर झोन समजता, तिथं तो सेट झाला म्हणून समजता. पण ॲक्चुअलमध्ये आज कॉन्ट्रॅक्ट बेसिसमुळं या गोष्टीला बऱ्याचशा प्रमाणात तडा गेलेला आहे, ज्या की तिथं तुम्ही सिक्युर म्हणूच नका. प्रायव्हेट सेक्टरमध्ये तर या कंपन्यांच्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकऱ्यांचा कचरा झालेला आहे पहा. कॅज्युअल मुलं किती का पण भरती होतात तिथं आज. 10वी-12वी शिकलेले तिथंच आहे, न शिकलेले तिथं आहे. मग शिक्षणाचा फायदा तुम्ही कुठे घेतला याचं मला एक उत्तर द्या महत्त्वाचं. आणि याचा जर तुम्हाला कुठेतरी फायदा करून घ्यायचा आहे, तर क्लास 1च्या जॉबमध्ये जा किंवा सरकारी ज्या काही कर्मचारी आहे, जे काही सरकारी रिक्त स्थान आहे, ज्या काही सरकारी नोकऱ्या आहेत, त्या मिळवण्याचा प्रयत्न करा. प्रायव्हेट सेक्टरमध्ये जर नोकरी शोधत असाल, तर ते थोडंसं मला चुकीचं वाटतं. कारण प्रत्येक ठिकाणी प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकरी चांगलीच आहे, अशातला भाग नाही. उगाच बॉर्डर मोजणे इतपत 5% नोकऱ्या अशा झालेल्या आहेत, की सेक्युर आहे किंवा कोणतरी वशिल्यानं लागलेलं आहे किंवा कुठेतरी कोणाचं 4-5 वर्षाचा संघर्ष असेल, त्या संघर्ष बघून कंपनीने त्याला कंपनीकडून घेतले, तर त्यांची लाईफ सेटल आहे किंवा ते सेटलच आहे. त्याच्याबद्दल दुमत नाही. पण सगळ्यांसोबत असं होईल असं नाही. उगाच समाजाचा कल तिकडे जॉबकडे आहे किंवा कंपनीकडे गावाकडचे तरुण पुढे जात आहे कंपनीकडे कमवाने शिकवण्यात वगैरे. पण तिथं त्यांनी 4-5 वर्ष दम धरणं तेवढं सोपं नसतं.
कारण की या गोष्टीतून मी बराचसा आलेलो आहे. जवळपास 4 ते 5 वर्ष मी जॉब केलेला आहे वैयक्तिक. तर त्याच्यामुळे सगळ्यांना एक सांगण्याची विनंती आहे, का लोकं जे म्हणतात तुम्ही त्या भाराकडे जाऊच नका. काय नोकरी मिळवा. नोकरीबद्दल माझं दुमत नाही. नोकरीला नाव ठेवण्याचा माझा उद्देशही नाही. पण झालं काय प्रायव्हेट सेक्टरमध्ये आज नोकरी गावाकडून एखादा तरुण तिकडे गेलाय बुवा सिटीसारख्या ठिकाणी. तो जॉब काय करतो त्याला महत्त्व नाही. गावाकडच्या लोकांना फक्त ती प्रतिमा दिसते, की मुलगा जॉबला आहे बुवा. आज बऱ्याचशा लोकांसोबत अशीच गंमत आहे का जॉबला गेला म्हणजे तो सेटलच झाला असं गृहीत धरलं जातं. पण ॲक्चुअल मध्ये तसं नाही. त्याची जी लाईफ आहे पूर्ण तिथं त्याने त्या गोष्टीकडे गेल्यामुळं किंवा घरच्यांचा आग्रह असेल, की बाबा एम-आय-डी-सीत जा किंवा कंपनी साइडला जा, कुठेतरी स्वतःचं करियर घडव. त्यांच्या घरच्यांच्या फोर्समुळे तो जर तिथं जाऊन जर नोकरी करीत असेल ते कदाचित चुकीचं आहे किंवा कुठेतरी त्याचा गळचेपीचं कारण तुम्हीच आहे. यात शंका नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं ॲक्चुअलमध्ये काय झालेलं आहे माहिती आहे का? तिथं गेल्याच्या नंतर तुला एक क्रायटेरियात सवय लागून जाते. काय? किती टॅलेंटेड माणूस असू द्या, एकदा त्या लेव्हलमध्ये गेला तिथं त्यांच्यात मिक्सअप झाला, त्याला ती सवय लागून जाते. आपल्यात खरं काय आत्मगुण आहे, आपण काय करू शकतो याची ना याचा विसरच पडून जातो त्याला कळत-नकळत. आणि बऱ्याचशा ठिकाणी असं होतं, की ह्या कंपन्या साइडला जाणारे एक 10-15% जी काही पब्लिक असेल, जे काही लोकं असतील, हे गेल्याच्या नंतर यांचे जे सीनियर लोक आहे, अशी कंडिशन येते का माझ्यासोबत पण घडलेल्या आहे गोष्टी. मी 4 वर्ष कंपनीत काम केलेलं आहे 3-4 वर्ष. तर माझ्यासोबत पण असंच घडलेलं आहे की सीनियर लोकांचा आयक्यू तुमच्या आयक्यू लेव्हलपेक्षा कमी आहे. पण आपल्याला त्यांचं काम ऐकावं लागतंय. का? का ते सीनियर आहे, कुठेतरी वशिल्याने ते आपल्या वरच्या पोस्टला आहे. आणि ज्यावेळेस तुम्हाला वाटतंय की आपण काहीतरी कंपनीसाठी करावा, करून दाखवावं एखादी गोष्ट नाही का, त्यानंतर आपलं प्रमोशन होईल, आपलं एक चांगलं नाव होईल कंपनीच्या नजरेत. पण ते तुम्ही डोक्यातून काढून टाका. हे सीनियर लोकं तुमच्या कलागुणांना, तुमच्या जे आयक्यू लेव्हलला आहे त्याला 100% दाबणार म्हणजे दाबणार. का? का त्याला भीती असते, हा आपल्यापेक्षा पुढे जाईल, आपल्यापेक्षा पुढची पोस्ट अचीव्ह करेल. ह्या भीतीमुळं तुमची प्रोग्रेस तिथं थांबलेली राहते. त्याच्यामुळं एक सगळ्यात तरुणांना माझं एक म्हणणं आहे, जिथं जरा खरंच तुमचे जरा शिक्के चालायसारखे तिथंच चालवा. ज्या ठिकाणी इंटरेस्ट आहे तिथंच काम करा. असेल प्रायव्हेट सेक्टरमध्ये कोणी ओळखी-पाळखी नजरी होत असेल तरी ठीक आहे. पण उगाच घरच्यांच्या समाधानासाठी किंवा समाजाच्या समाधानासाठी या गोष्टी करू नका, जेणेकरून तुमच्या आयुष्याला त्या प्रकारचं एक वळणच भेटत चालतं. त्याच्यामुळं सगळ्यात महत्त्वाची एक रिक्वेस्ट आहे सगळ्यांना, का प्रायव्हेट सेक्टरमध्ये जाताना विचारपूर्वकच जा. असेल तर सरकारी नोकरी मिळवण्याचा पहिला हेतू असू द्या तुमचा. आणि त्यानंतर ज्यांना वाटतंय बाबा, काय आपल्याला नोकरी कंजेस्टेड लाईफ आहे. आता जो तिथून जाऊन आले, आता मी सगळ्यांच्या मनातला एक महत्त्वाचा मुद्दा बोलतो. जो एम-आय-डी-सीत काम करून आलाय, ज्यांनी 12 घंटे ड्युटी केलेली आहे, ओव्हरटाईम केलेला आहे पैशासाठी, त्यांना विचारा आयुष्याची खरी किंमत काय आहे? जेवणाची काय परिस्थिती बाहेर राहिलेल्या मुलांना विचारा, रूमची काय कंडिशन आहे? ह्या ज्या हलाखीच्या परिस्थितीतून जो विद्यार्थी आलेला आहे, जो काही तरुण आलेला आहे ना जॉब करून, त्याला परत त्या एम-आय-डी-सीत किंवा त्या कंपनी साइडला जाण्याची इच्छा राहू शकत नाही. हां, ज्यांनी स्ट्रगल केलं, ज्यांचं 4-5 वर्ष काढले, कमी पगारात काम धकवलं, काहीतरी लाईफला सॅक्रिफाईस केलं आणि जॉब मिळवला. आज ते चांगल्या लेव्हलला आज ते ठीक आहे बुवा, ते सुखी त्याबद्दल दुमतच नाही. पण आता इथून पुढची कॉम्पिटिशन अजून वाढणार आहे, याचा पण देखील विचार करा. लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कंपन्या पण वाढत आहे आणि सगळ्यात मोठी जरा प्रॉब्लेमॅटिक एक गोष्ट जर आली असेल, तर कॉन्ट्रॅक्ट सिस्टम आलेली आहे. या सिस्टममुळे काय झालेलं आहे, आज मोलमजूर कंपन्यांना एकदम अगदी कमी रेटमध्ये काम करायला तयार आहेत नवीन पोरं आणि आयक्यू लेव्हलचा आणि शिक्षणाचा तिथं विचारच नाही केला जात. 10वी-12वी झाल्यानंतर आज तुम्हाला जॉब भेटतो. मग डिग्र्या केलेल्या पोरं आज जवळपास 70% पोरं घरी बसलेले. 30% आज कुठेतरी मार्केटला दिसतायत तुम्हाला. नोकरीच्या ठिकाणी म्हणा किंवा सरकारी नोकरीच्या ठिकाणी म्हणा. मग या 70% पोरांनी आज 10वी-12वी जरी झाली तरी त्यांना जॉब भेटू राहिला. सरळ-सरळ आणि मग तुम्हाला इंजिनिअरिंग झाल्याच्या नंतर किंवा डिग्री कोर्सेस, क्रॅश कोर्सेस झाल्याच्या नंतर तुम्हाला जास्त पगार देऊन कोण तिथं जॉबला ठेवणार आहे? त्यासाठी ना सगळ्यांनी एक मनापासून विचार करा. जर आपल्याला डिग्री कोर्सेस करायचे तर हाय लेव्हलचीच नोकरी अचीव्ह करण्याचा. उगाच काम नाही म्हणून मग एका ठिकाणी इंटरव्ह्यू दिला बुवा चालता-चालता. एखादी साधी कंपनी आहे, इंटरव्ह्यू दिला, तिथं सिलेक्शन झालं. त्यांनी तुम्हाला आश्वासन दाखवलं 2-5 वर्षात आम्ही तुम्हाला कंपनीकडून घेऊ, हे करू. उगा तुमचे आयुष्याचे 4 ते 5 वर्ष करिअरचे तुम्ही वाया घालवू नका. त्यामुळे एक माझा एक वैयक्तिक अनुभव झाला हा. आता तुमचा दृष्टिकोन माझ्याकडं माझ्या विचारांकडे कसा बघण्याचा हे मी नाही सांगू शकत. त्याच्यामुळे मला काय बोलायचंय ते त्यातलं महत्त्वाचं तुम्ही गोड समजून घ्या आणि ज्या बी साईडला जाता, नोकरी साईडला असेल, नोकरी वर्गात ज्या काही जागा असतील जिथं जाताय त्याचा एक अगोदर एकदा अभ्यास करा, का त्या ठिकाणी आपलं खरंच करिअर आहे का? असेल तरच जा, नसेल तर नोकरीला ऑप्शन व्यवसाय निवडा. तरी सगळ्यांना एक नम्रतेची विनंती. मला काय आजच्या याच्या कंटेंटमध्ये काय जे सांगायचं होतं ते तुम्हाला समजलं असेल वेळेअभावी. आजचा आपण पूर्णविराम घेऊ. परत एकदा सर्वांना शुभ सकाळ आणि जे नवीन सबस्क्राईब आले त्यांना परत एकदा विनंती आहे, की बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि जे काही नवीन सबस्क्रायबर येत आहे, जवळपास 85 का 86 झालेत आपले 2-4 दिवसात.
तर त्यापासून एक माणसाला व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते. प्रत्येक दिवशी नवीन कंटेंट असणार आहे आपला आणि त्या नक्कीच इंटरेस्टिंग असणार आहे. कारण त्यात स्वतःचा माझा इनबिल्ट अनुभव असणार आहे थोडाफार. स्क्रिप्टेड आहे बाबा, कुठेतरी लिहिलंय म्हणून वाचलं, पाठांतर केलं आणि सांगतोय नाही. ऑन टाईम डिलिव्हरी जेवढं काय मला बोलता ज्या काही गोष्टी येतील तेवढा माझा तुम्हाला मनापासून सांगण्याचा उद्देश असेल. तरुण पिढीसाठी तर खरंच माझे व्हिडिओ कामातच येतील. कारण की मी 1-2 जणांनी काल कमेंट पण केल्या किंवा कॉल पण केला मला, की खरंच व्हिडिओ बनवताय, कंटिन्यू करा. भाषा जरी थोडीशी तोडकी-मोडकी असेल, तरी आम्ही समजून घेऊ, पण तुम्ही कंटिन्यू करा, यात सुधारणा होईल. त्यात काही शंका नाही. परत एकदा मनापासून सर्वांचे धन्यवाद. करिअर निवडताना आजचा विषय आपला नोकरीबद्दल होता. हा अवघ्या थोड्याशा काही वेळात तुम्हाला समजेल या भाषेत माझा सांगण्याचा प्रयत्न होता आणि ते कदाचित तुम्हाला नक्कीच समजलं असणार आहे. कारण की काय झालंय कॉम्पिटिशनच्या नादात परत गाव पातळीवर समाजाचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला असावा. म्हणजे तुम्ही कंपनीकडे गेले म्हणजे काय होतं समाजाकडं, हा मुलगा जॉबला आहे बुवा, नाही का? कडक कपडे घालणं, सूट वगैरे, बूट वगैरे या गोष्टी. लोकांचा दृष्टिकोन तुमच्याकडे पाहण्याचा बरोबर आहे. पण तुम्ही खिशात किती आहे आणि कमावता किती ॲक्चुअलमध्ये तुमचं तुम्हाला माहिती. आणि ही गळचेपी तुम्ही तुमच्या हाताने करू नका. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय, ही गळचेपी तुम्ही तुमच्या हाताने करू नका. आज फक्त जगात पैशाला किंमत आहे. यामुळं पैसा कमवा, चांगले जॉब शोधा. उगाच दिसण्यापेक्षा हसण्याला महत्त्व ठेवा. आणि हा दृष्टिकोन ज्यावेळेस गावाकडच्या लोकांचा किंवा समाजाचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणार आहे ना, की बाबा जॉबपेक्षा तुम्ही व्यवसाय पण करा किंवा दुसरं कोणतंही काम जरी केलं त्याबद्दल दुमत नाही. कामात कमीपणा कसाच नसावा किंवा कोणत्याही कामाची लाज नसावा. तुम्ही 2 पैसे जर जास्त कमवत असाल ना, त्या जॉबपेक्षा बी काम भारी म्हणायला काही हरकत नाही. त्याच्यामुळे सगळ्यांना सगळ्या तरुणांना ज्या काही नवीन पिढी येणारी आहे, त्यांना सर्वांना माझं एक सांगणं आहे, की उगाच समाजाच्या धाकानी किंवा मग पाहुण्या-रावळ्यांच्या धाकानी किंवा मग कुठेतरी एक दाखवण्यासाठी आयुष्य, की स्टँडर्ड आयुष्य जगतोय बुवा आम्ही जॉबला आहे, हे आहे, ते आहे. ह्या गोष्टी लपवत असेल तर सोडून द्या. कारण की तुमचं आयुष्य तिथं येरझाऱ्या मारण्यात आणि परत त्या 10 अन् 12 अन् 15,000 जे काही पगार काम करणारे पोरं आहेत 12-12 तास, त्यांना माझी एक नम्र विनंती आहे, की नका करू या गोष्टी. स्वतःचा काहीतरी निर्णय घ्या. हां, सुरुवातीला हाल होतील, पण कुठेतरी नक्की तुमचं भविष्य घडेल आणि पुन्हा आयुष्यात नोकरी या वर्गात आयुष्यात तुम्ही फक्त लाईफमध्ये तुम्ही जगू शकता. कमवू नाही शकत हा माझा शब्द आहे. का तिथं तुम्ही फक्त सराव करू शकणार आहे. तुमचं किराणा आला, रूम भाडं आलं, फॅमिली आली, पुढल्या आयुष्याचा जो संघर्ष आला, अडी गोष्टी आल्या, दवाखाना आला, पुन्हा लाईफ आली पुढं, लेकरा-बाळांचं परत पुन्हा करिअर आलं. ह्या गोष्टी तुम्ही कमवू नाही शकत. त्याच्यामुळे तुम्ही लिमिटेड लाईफच जगणार आहे. ज्यांना काय आजच वाटत असेल ना, मी तर या मताचा आहे, ज्यांना व्हिडिओ पाठला त्यांनी आज जॉब सोडला तरी चालेल, पण स्वतःचं कुठेतरी काहीतरी सुरुवात करा. आणि जे की म्हणजे जे काही फॅमिलियर माणसं आहे, ज्यांचं ऑलरेडी लग्न झालेलं आहे, त्यांना आज जॉब सोडता येणार नाही. पण त्या जॉबच्या निगडीत कुठेतरी एक काहीतरी सुरू करण्याचा विचार करा. बिझनेस छोटा-मोठा का होईना किंवा साइड इन्कम तुम्हाला कुठून जनरेट होतो याच्यावर पण फोकस करा. कारण की एकाच भरोश्यावर राहू नका. प्रायव्हेट सेक्टरमध्ये लय गुंतागुंतीचे व्यवहार झालेले आणि अवघड आहे लाईफ, कंजेस्टेड आहे. तिथं माणूस जगू शकतो, कमवू नाही शकत. याची सगळ्यांनी नोंद घ्या. मला काय सांगायचं होतं ॲक्चुअली तुम्हाला समजलं असेलच. त्याबद्दल परत एकदा सर्वांचे धन्यवाद. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल पण धन्यवाद. आणि जे काही नवीन सबस्क्रायबर येणार आहेत किंवा आलेत, त्यांनी नक्की बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजच्या रोज तुम्हाला एक व्हिडिओ बघायला मिळेल. परत एकदा सर्वांना धन्यवाद. शुभ सकाळ. जय हिंद, जय महाराष्ट्र.